सर ठीक है म्हणजे माझ्या पोटात तुम्हाला बुच्चा मारायचा होता म्हणून हात वरती करायला लावलेत काय? चल नाव सांग. खरे 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 अहो खरंच खरे. खरंच खरे की काय? हो म्हणजे खाली जे खरे मोठे दागिन्यांचं दुकान ते तुमचंच का? हो येस ऑफ कोर्स. अच्छा अच्छा तसं आलं. हो सॉरी वाले चालत कुठे? हा पोलिसांकडे कळलं तर ते तुम्हाला धरून काढतील. काही नाही तर त्यांचे चोर तरी पकडून काढतील. 14 इंजेक्शनांचा प्रश्न आहे महाराजा. हो इंजेक्शनची भीती कोणाला दाखवते? मला? अहो तुम्ही काय डॉक्टर आहात काय? हो मी पोलीसचा माणूस आहे. हा अहो आणि आमचे कुत्रे आम्हाला चावतील काय? अहो काही सांगता येत नाही. आजकाल कोणी सुद्धा गद्दार होतो. बरोबर. एनिवेज मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. मी CID इन्स्पेक्टर काय विचारे. काय विचार आहे? काय विचारे. सध्या तर माझा काही विचार नाही हो. आता झोपायला जाणार होतो. काय मी तुम्हाला माझं आय काय दाखवतो. अच्छा असं मग जुळलं होय. काय आय बरं मला सांगा इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आलात कशाला इकडे? मी कशाला आलो म्हणजे चोरीचं काहीतरी आहे ना ते काहीतरी मला गुंफून दिसली आहे. कोण आहे मी? इन्स्पेक्टर. हा मग मी कशाला आलो इकडे? मी तर तुम्हाला सांगतो इन्स्पेक्टर साहेब मला की नाही छपऱ्यावरती ना कोणाचा तरी चोर पकडण्याचा आवाज आला. तो तर मीच होतो. काय तुम्ही होतात ते? अच्छा अहो पण मला असं वाटतंय की बरं पहिली तर गोष्ट तुम्ही मला हे सांगा की तुम्ही भर पावसाळ्यात माझ्या छपऱ्यावर काय इव्हनिंग वॉक करायला आला होता काय? बघा प्रश्न तो नाहीये. नाही प्रश्न तोच आहे आणि त्या प्रश्नाचं तुमच्याकडे उत्तर नाही ना म्हणून तुमचं होत आहे. हे बघा तुमचं दार उघडा दिसलं म्हणून आपला हात पाय टाकला. वारे वा काही उघडं दिसलं तर त्यात पाय घालतात. हे बघा वाटतंय तो प्रश्न विचारू नका. बघा मी काय सांगतो ते नीट ऐका. तुम्ही नीट सांगा म्हणजे मी नीट ऐकतो. आज रात्री या एरियामध्ये एक मोठा दरोडा पडणार आहे. काय सांगताय का? तुम्ही घाबरू नका. अहो तुम्ही घाबरताय काय? आणि मलाही घाबरू नका. काय झालं काय हो? हे बघा तो दरोडा पडू नये म्हणून समोरच्या इमारतीवर एक हवालदार बसून आलोय. वा व्हॉट अ ब्रिलियंट आयडिया सरजी. छत्री घेऊन. अहो किमान पिस्तूल तरी द्यायची त्याला. पिस्तूल तर दिलीच आहे पण ती भिजून आहे ना म्हणून छत्री. अच्छा तो असा थांबलाय होय. त्याच हवालदाराने मला वॉकी टॉकीवरून काय इन्फॉर्मेशन दिली माहिती का तुम्हाला? इन्फॉर्मेशनचं जाऊ द्या मला पहिले सांगा तिने वॉकी टॉकी कुठल्या हातात धरलोय? बरोबर छत्री बरोबर. वॉकी टॉकी बघा. अच्छा असं होय. बरोबर तर त्या सचिवावरून त्यांनी मला काय इन्फॉर्मेशन दिली माहिती आहे का? काय त्याने तुमच्या छपरावर कोणाची तरी हालचाल पाहिलीये. काय सांगताय काय? कोण होता विचारा? कोण होतं विचारे? अहो विचारलं की कोण होतं? कोण होतं ते विचारा. बरं कोण होतं सांगा. एक मांजर, एक पांढरं मांजर आणि एक काळा बोका मरतो. अहो पण ते माझ्या छपरावर करत काय होते? हे काय माहिती नाही. तिथून काहीतरी घुसघुसण्याचा आवाज येत होता. बहुतेक त्याची मीटिंग चालू असावी. काय मीटिंग? हो ती मीटिंग मी त्वरित थांबवली. तसं ते पांढरं मांजर भस्कन माझ्या अंगावर आलो. अहो नाहीतर काय भस्कन अंगावर येणार आहे. मला सांगा समजा तुमचीच
तीच तशी मीटिंग सुरू असली असती आणि मी तिकडे टपकलो असतो तर मला काय कार्यक्रम बघू दिला असता. आणि तुम्हाला सांगतो ती पांढरी मांजर माझी हो, त्या काळ्या बोकांचं मला काय माहित नाही. स्वीटी, ए स्वीटी, स्वीटी, अगं इथेच काय ग? चल 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 ग माझ्या शोनं ग, माझ्या शोनं. काय काय सुटी सुटी तुला थंडी वाजते का ग? थंडी वाजते का? मी ना तुला पेय देतो, पेय. मी तुला रम देतो, रम. मांजरा रम पाचताय, मग तुम्ही काय स्कॉच पिता काय? छे, मी दारूच्या बाटलीला तोंड सुद्धा लावत नाही. तुम्ही काय पिता? मी दूध. अहो इन्स्पेक्टर साहेब, कुठे चालला तुम्ही? इकडे या. काय झालं काय? इकडे या. तिथे कुठे चाललात तुम्ही? अहो स्वीटीला ठेवायला. आणि हे काय? अहो तुम्ही म्हणतात ना ते चोरीचं, अहो मी इकडे ना बर्गलर अलार्म लावलाय. चोरांची मृत्यू घंटा. खाली काही कुजबूज झाली की तो वाजायला लागतो. ओके चला. अहो तिकडे कुठे जाताय? तो माझ्या दुकानाचा दरवाजा आहे. काही घेवाण देवाण असेल तर उद्या सकाळी विकत वर या. चला चला. ओके ओके बाय. या. चल बाय. हॅलो हॅलो लिली, तूच आहेस ना? हा मग मीच आहे. अगं गाडी आहे ना रोजच्या जागेवर नेहमीच्या ठिकाणी पार्क केलेली. तू तिथं खालच्या सीटवर जाऊन बस. नको नको, मागच्या सीटवर खाली जाऊन बस. असं काय करते, कोणी बघू नये म्हणून. हा मग मी मस्तपैकी दारूची बाटली घेऊन येतो. मग पाऊस तर पडतो ते एकदम मस्त धमाल मस्ती करून आपण काय सांगून नको बघतो. हो हो लवकर लवकर. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. लिली कोणतरी ओझं घेऊन येते खांद्यावर. तू आणि कसं काय? आता चालू अरे. कसा आला रे? धारातून आलो. अच्छा दार उघडं. काय दार उघडं होतं? अरे हे काय? माझ्या घराची चावी तुझ्याकडे कशी? हे बघा मिस्टर खोटे, एकतर आपण दोघं बिझनेस पार्टनर. बरोबर. बरोबर. त्यात हा फ्लॅट जो आहे तो पूर्वी माझ्या मालकीचा होता. अरे अरे पण मी कायदेशीररित्या तो फ्लॅट स्वतःच्या मालकीचा केलाय. अरे हो हो, पण तू समजा कधी कुठे गेला, समजा तुझ्याकडनं चावी विसरली, हरवली, तर तुझ्याकडे एखादी स्पेअर असेल म्हणून ही इथंच रे हातात असावी माझ्याकडे. बरं बरं बरं. मग 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 झालं असं की ही जी चावी होती ती मी शोधत आलो आणि म्हणलं जाऊ, म्हणलं काय बघावं तुझ्या घरी काय चाललंय. अच्छा 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 अच्छा. बरं बरं. खोट्या मला सांग, तू कुठे होतास रे? मी असं अरे फिरत आलो, चावी घेतली, म्हणलं बघावं दार उघडून काय आतमध्ये ते. मग काय तू इकडे काय करतोयस? मी अरे स्वीटी सोबत खेळत होतो रे. अच्छा अच्छा, स्वीटी सोबत खेळतोय. हो. आणि काय होय स्वीटी सोबत खेळायचं? आता जाऊ दे रे. तू काय करणार आहेस सांग आता. मी आता काय बघावं म्हणलं काय तुझं काय चाललंय ते. बरं ऐक, तू मला एक सांग, तुझी गाडीची चावी एक दिवस मला देशील का? कशाला कशाला? माझ्या गाडीची चावी तुला कशाला हवी आहे? मला ना माझ्या मामीला भेटायला जायचंय रे. अरे मामीला भेटायला जाते ते एवढं लाजतो काय? तुला काय प्रॉब्लेम आहे? मी माझ्या मामीला भेटायला जातो, तुझ्या नाही ना? एकतर तुझ्या माझ्या मामीला माझा मामा गेल्यापासून कोणीच नाहीये. अरे हे सगळं ठीक आहे. अरे ते सगळं ठीक आहे, पण मला एक सांग, गेल्या 7 दिवसांच्या आठवड्यात हे आता 8व्यांदा होतंय. बाबा पुढच्या आठवड्यात तुला मी 10 वेळा जावं. वरच्यावर भेटू नये मामीला, म्हणजे आजारी असेल तर बरी होईल आणि बरी असेल तर आजारी होईल. नाही अजून बरी होईल रे. बर कळतंय ना, कळतंय तू काय म्हणतोयस मला ते. बरोबर चावी देतोयस ना? मला एक सांग रे, तू मामीकडे जाऊन करणार काय मी आपलं कुतूहल रे. वाटलंच कुतूहलाच्या नावाखाली हा बावळट प्रश्न तू विचारणार मला वाटलंच. असं आहे, माझी मामी आहे ना, शी सो मेनी म्हणजे ना तिला सो मेनी इन्सोमनियाचा विकार आहे. हा खोट्या धरला की नाही तुला रेड हँडेड? मागच्या वेळेस मला सांगितलं होतंस की तिला निद्रानाशीचा त्रास आहे रे. अरे त्यालाच इंग्रजीमध्ये इन्सोमनिया म्हणतात. अरे मला माहिती होतं, मी आपलं कन्फर्म करत होतो. बरं असू द्या. चावी द्या. चावी इथे का नाही?
बर ह्याची पण एखादी स्पेअर बनवतो. काय नाही मला यायला म्हणलं उशीर होईल तर चावी लेटर बॉक्स मध्ये लागतो. पण साधारणतः तुला किती वेळ लागेल रे? आत्ता किती वाजले? आता .8 म्हणजे हे लगेच येतो 2-3 वाजता. 2-3 पर्यंत काय करणार रे माझ्याकडे? जस्ट आपलं कुतूहल रे. बर कुतूहलाच्या नावाखाली बरेच पिना मारतोय मला. बर ते बघ कसं आहे, मी माझ्या मामीला झोपवणार. काय झोप लागली की मग मी येणार ना. बरं चल चालतंय, ठीक आहे येतो मी. ये. बरं मला सांग, गल्ल्यातले पैसे तू मोजलेत ना? अरे हो, काय झालं तुला सांगतो. काल रात्री ना आपल्या 45 हिऱ्यांचा बटवा मी गल्ल्यात ठेवला, पण त्याच्या शेजारी किती पैसे होते ते मोजलं नाही रे. काय तू पैसे मोजले नाहीयेत? नाही. म्हणजे तू हिरे ठेवल्यानंतर पैसे अजिबात मोजले नाहीयेत? नाही रे. म्हणजे तू ड्रॉवरला हातच लावलेला नाहीये? काय झालं काय पोट्या? तू खरं सांग ना. सांगतो गल्ल्यामध्ये 7,777 रुपये आणि 83 पैसे मी मोजून ठेवले. बरं 500 रुपये नाही 5,000 रुपये घेतो. अरे 5,000 कशाला पण? असू दे रे. बरं खोट्या, तो गल्ला आहे ना नीट बंद कर रे. हो रे. आणि त्याच्या शेजारचा जो लिव्हर आहे ना तो 3 वेळा फिरव रे. हो रे. ओके रे. हो रे. नाहीतर हा बर्गरला राहणार वाजणार नाही. हो रे. हो हे खरं रे. बोला. त्या सुट्टीला कुशीत घेऊन झोप रे. हो रे. हा. तू इथे कशी काय? अगं आत्ताच तुझा नवरा छोट्या आत्ताच गेला ग. नक्की गेला ना तो? नक्की गेला काय? नक्कीच गेला ग. मग ठीक आहे. अगं हे काय तुझी अवस्था अशी काय झाली आहे? काही विचारू नकोस मला. काय झालं काय? अरे मी एका बदमाश माणसाजवळ लिफ्ट मागितली. हेच मला सांगायचंय. कशासाठी म्हणून एखाद्या बदमाश माणसाला लिफ्ट मागायची? अरे ऐक ना. तो बदमाश आहे मला नंतर कळालं. अच्छा असं झालं होय. कशी बाहेर पडले त्यात हा पाऊस. अगं पण मला एक सांग, तू तुझ्या घरी जाऊन कपडे का नाही बदलून आली? माझ्या घरी मग माझ्या नवऱ्याला हे सगळं कळालं तर? अगं लिली हे काय ग? कोण ठेवायला पण हा तू मला का दाखवतीयस? त्यातला 24वा आणि 36वा फोटो बघ ना. 36, 24, 36 काय? काय? नाही 24 आणि 36 लिली तू आहेस? अगं हे असे फोटो काढतेस तू? अरे ते लग्नाआधी मी मॉडेलिंग करायचे ना. अच्छा अगं पण मला एक सांग, हे फोटो खोट्याने पाहिलेत का ग? नाही. त्याला जर हे सगळं कळालं ना तर तो मला आणि पब्लिशरला इथेच घालून टाकेल. नाही इथे नको काढू. त्या पब्लिशरच्या घरी जाऊन काढ. आपण पहिल्या मजल्यावर राहतो. काय? मला काहीतरी मार्ग सुचवतो. आपण की नाही आपण एक काम करूयात. तुझं आपण कॉन्ट्रॅक्टच मोडून टाकूयात तर? येस. पण साधारणतः किती खर्च होईल ग? जास्त नाही, फक्त 2 लाख. काय 2 लाख? जा बाबा जा. माझ्याकडे नाही तुला एवढे पैसे द्यायला. हे घर आहे. असं काय करतो? तुझ्याकडे नसतील आणि दुकानाच्या ड्रॉवरमध्ये तर असतील हा ना. बरीच आत शिरलीयस. अरे असं काय करतो? आपण एका काळी किती चांगले मित्र होतो. तू विसरलास का? विसरेल कसा? हा मैत्री माझ्याशी केली, प्रेम माझ्याशी केलं आणि लग्न त्या खोट्याशी केलं. हा तोंड बघ स्वतःचा तोंड बघ. जा फ्रेश हो. अरे फ्रेश कसले होते? जाऊन आंघोळ कर. जाते. परत आपला जरा अभ्यास चालू आहे. मला टॉवेल आणून देतोयस ना? हो ग बाई जा.
भिजतोय. येतो. टॉवेल देतोयस ना? देतो बाबा, जरा ही पोरगी थंड पडली नाही. आणि पैसे पण देतोयस ना? पैसे कुठून आले? तुला टॉवेल हवा होता ना? आता पैसे हवे. काय? कठीण आहे रे बाबा, कठीण आहे इथं. हा? छोट्या घराच्या बाहेर का राहतो ना, आता कळालंय मला. अरे 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 काय करतोस रे? काय नाही रे, तू सांग, तू कसं काय आलास? अरे मलाही कळत नाही तू इथं घडत का लागता? खोट्या रे खोट्या. एक मिनिट हसतोयस की रडतोयस? मी आज रडतोय रे. म्हणजे अरे हसून आणि रडतोय रे. कशाला मी ना 2 मिनिटात जाऊन आलो. थांब थांब थांब. कुठे? अरे जोरात आली. काय? तुझा नवरा नाही, नवरा. कोणाचा बाबरा? अरे नवरा नाही. तुझी आंघोळ झाली की नाही? झाली की नाही? आज काय तो झालं झालं माझं लवकर उरकते सगळं. कोठे आला रे, कोठे आला. अरे अरे ओरडतोयस कशाला एवढा? बहिरा आहे का मी? अरे तू बाहेर नाहीयेस, पण बाकीचे तर बहिरे आहेत ना. कोण बाकीचे कोण? गवा बहिरे, बाकी बहिरे. कोण ते सगळे इथं आहेत का? अरे मी तुला गंमत सांगतो. आपण की नाही, आपण आंघोळ करतो ना, हो हो मग डोक्यावर पाणी घेतो, म्हणजे कानात शिरतं, बरं. बायकाला येत नाही. अच्छा म्हणून ओरडतोय, ककवटे आला रे, ककवटे. अरे मी काय अंघोळ करून आलोय का आता? तू आंघोळ नाही केलीस? नाही नाही मग ठीक आहे, म्हणजे तुझ्या कानात पाणी नाही गेलं. अजिबात नाही. मग मी खालच्या आवाजात बोलतो. हा, बोल. एवढं ठीक आहे? हा. एवढं? बस 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 खोटे आला रे. ओरडतोयस कशाला? बस तिथं गप. मी ना तुला एक गंमत सांगतो बघ. सांग ना. ऐका एकदम मन जाऊ नये की तुझी गाडी होती की नाही खटारा ए, खटारा काय रे, खटारा? हा? अरे खटारा होती ती आता तुझी नाही राहिली, ती चोरीला गेली. काय 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 चोरीला? अरे हा म्हणजे काय झालं त्याचं ऐका माझं. मी वाईन शॉप मध्ये गेलो दारूची बाटली आणायला. वाईन शॉप मध्ये गेलो, दारूची बाटली घेतली, उलटा फिरलो, बघतो तर काय 2 जण गाडीत शिरले काय, गाडी चालू केली काय आणि गेली पण गाडी, कधी मला कळलं सुद्धा नाही बघ. अरे गद्या, त्यांना त्या चोरांना थांबवायचं नाहीस का? हा तुला एका पैशाची सुद्धा अक्कल नाहीये. बरोबर, मला पैशांची अक्कल नाही, म्हणूनच तर मी गाडीची किल्ली तुला अशी दिली ना. बर ते शेवटी तुझा खटारा तो खटाराच आहे. अरे वडीधारे ते वडीधारे, पण खटारा तो खटारा ना. काहीतरी काय बोलतो. तुझ्या गाडीत हॉर्नचा सोडून बाकी सगळ्याचे आवाज येतात. मी पोलिसात कंप्लेंट करून येतो. मग कर ना, लगेच कर. काय करणार काय? म्हणजे तू ते पण केलं नाहीस का? गाडी कोणाची? माझी. मग कर तू. आयला हे बरे, ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. बस हा केस कॉम्प्लिकेटेड करू नको. आणि गाडी कोण चालवत होता असं विचारलं तर तूच चालवत होता असं सांग. का? काय जास्त प्रश्न नको विचारू बसून. मग उभं राहून विचारतो का? अरे बस काय बोल ना. 100. हॅलो, पोलीस स्टेशन. एक मिनिट हो, 1 मिनिट थांबा. त्यांना कुठे? अहो, त्यांना कुठे? अरे इन्शुरन्स केलेला का? मग आता तू गेला बाराच्या भावात. अनइन्शुअर्ड गाडी चालवल्याबद्दल पोलीस तुलाच धरतील. धरून ठेव. गाडी मी जरी चालवत असलो तरी थर्ड पार्टीचा इन्शुरन्स त्याकडे नव्हता, म्हणून थर्ड पार्टीला गाडी चालवायला दिल्याबद्दल पोलीस तुला धरतील. आणि तुला लाज नाही वाटत कसं करणार? लाज नाही वाटत तुम्हाला? चिडचिड येते. त्यांना कुठे बघतोय? अहो, तुम्हाला नाही हो. ऐका पोलीस काय झालं माहितीये का? माझी गाडी चोरीला गेली हो. अरे ते म्हणतायत गाडी कशी होती? जुनी होती. हे यार ते गाडीचं मॉडेल विचारताय. अच्छा, मॉडेल विचारताय होय. बरोबर, माझ्या गाडीचा मॉडेल होता ऑस्टिन. हा. बरोबर. अरे ते विचारतायत रंग कसा सांग ना. आहे? रंग माझा बदामी. अच्छा तुम्ही गाडीचा रंग विचारताय होय. बोलण्या का हे सांग हे. केसाळ. अरे गाडीचा रंग काळा. अहो तुम्हाला काळा नाही म्हणत आहे. गाडीचा रंग काळा. तुम्हाला म्हणायचं असतं तर हे काळ्या असं नसतं म्हणलं. अहो काय ते गाडीचं शोध आम्ही सांगावं लवकर. हा? कुठे गेली सांगा ना.
मध्यात. नो पार्किंगच्या खाली. ते विचारताय गाडी कोण चालवत होतं? दोन जण कशी चालवते? काय सदाशिव पेठेत राहतात काय? गाडी चालवत होता एक त्याच्या शेजारी. हा काय ते पत्ता होय पत्ता. हा स्टंप. नाही 11. हा पुढे बादल बिजली बरसा. अहो बरसा नाही हो बरका. काप्या बरक्यातला बरका. हा 11 बादल बिजली बरका. हा शोधाव लवकर काय. पोलिसात कंप्लेंट केली तर बरोबर आहे आता. पण मला एक सांग की ते गाडी आता मी चालवली ही अजिबात सांगू नको पोलिस. बरोबर आता ठीक आहे चल मी येतो. नाही सांग पण आज कसं तरी खुशबुजचा आवाज येतो मला. मग कोणी नाही मला एकदा बघून नाही रे कोणी नाही. सांगतो काय मला सांगितलं असतं एवढं की आतमध्ये कोणीतरी पाखरू आहे तर मी केव्हाच गेलो असतो निघून. अरे पाखरू असो नाही तर जनावर असो तू निघ. करतीये रे. काय करते लवकर आटप. करतीये रे. खरे हे खरे अरे हा तू काय मिळत. अरे काम करून दमलं रे. एकदम काय तू सांगू. माझ्या कुठल्याही अंगाला हात लावायचा नाही. सांगून ठेवतो तुला. बर मी जाऊ अशी इच्छा आहे ना. निघा. बर निघतो. काय आता काय दिसतंय? मला सांग बसलायचा असा मग तुझे पाय असे कसे. काय झालं ना मी योगासन करतो. आणि हे वाकडासन योग्य यात ना कधी पडते सुद्धा. बर मी येतो बरं का. निघा. काय झालं आता? अरे पण तुझे पाय किती निमुळते. खरं सांगू का अरे मला असे निमुळते पाय बघितले ना की खूप गुदगुल्या करायची इच्छा होती. करतो. खोट्या नाही. एक गोष्ट सांग मी तुला आता गुदगुल्या केल्या तू हसला कसं काय नाही. मी तुला मगाशी गुदगुल्या केल्या तू आत्ता हसतोय. अरे वळण बघ ना किती आहे. वेळ नाही लागणार. बरं जाऊ मी येतो चल चालतंय. नाही आपले तुझे पाय तू सरळ टाक रे. हे वाकडे टाकतोस. बर चल येतो. ये बरं मला काय म्हणायचंय. तुझे पाय आता सुचले कस काय. अरे तू आता मारलंच नाही एवढं जोरात. सुचले बिचारे. नॉर्मलच बाबा तू. बरं चल येतो. या बरं खरे आहे की काय अरे तू एक पाय कुठे गेला. अरे आहे बाबा आहे. मला वाटलं आता जायला लागतंय सिव्हिलला परत. बरं ठीक आहे पण तुझं हे बरं आहे बाबा. काय? पाण्यात घे चला. नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. अच्छा नमस्कार इन्स्पेक्टर साहेब नमस्कार. मी मिस्टर खोटे यांचा मित्र. ओके मी सीआयडी इन्स्पेक्टर काय ऑफ टीचर. अच्छा मिस्टर खरे बोला. तुम्हाला कुठेतरी बाहेर जायचं होतं ना. हो तुम्ही अजून गेला नाही. हो ना म्हणून काय अंदाज बांधायचा. अहो त्याचं काय मी माझा बेत रद्द
रद्द केला. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्हाला इथेच जायचं होतं की कुठे बाहेर जायचं होतं? मला पोलीस स्टेशनला. कशाला? हा ही दारूची बाटली आणायला. हो दारूची बाटली आणायला बघा. मिस्टर खरे, तुम्ही तर मला म्हणाला की तुम्ही दारूच्या बाटलीला तोंड सुद्धा लावत नाही. हो. हा चमच्याने पितो दारू. त्याला पिऊन दाखवा. हो नाही 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 हो, तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या माणसासमोर तो दारू प्यायला लाजणार नाही का? लाजून दाखव, लाजून दाखव. अच्छा, म्हणजे ही दारूची बाटली तुम्ही तुमच्यासाठी नाही आहे, बरोबर? बरोबर. हो पण ही दारूची बाटली माझ्यासाठी नाही आणली हे बरोबर, पण ही माझ्या सोबत आणली हे जास्त बरोबर. हो बरोबर की नाही? हा बरोबर बरोबर. मग तुम्ही तर दारू पित नाही. तुम्ही आज दारू पिणार होतात का? काहीतरीच काय. पण मगाशी तुम्ही मला हो ना म्हणाला. अहो मी मगाशी हो ना मगासच्या प्रश्नाला बोललो. मगाचा प्रश्न काय होता बरं? हा, तो पण एक चांगला प्रश्न आहे. बरोबर आहे, जाऊ दे. आपण सुरुवातीपासून चालू. हो चालू द्या. या तिकडे पळत Shut जा. up! Shut up! मिस्टर खरे, बोला. मला सांगा तुम्ही ही दारूची बाटली कुठून आणली? वाईन्स कॉर्नर. अरे वा, हे तर जवळच आहे. आपला अगदी 100 मीटर म्हणा. 100 मीटर म्हटलं. एवढ्या कमी अंतरासाठी तुम्ही तुमची गाडी का काढली? चालत का नाही गेलात? हे बघा हे ए, बघा. हळू हळू. हो. गाडी शोधायची नसेल तर तसं सांगा, पण मी कसं जायचं आणि यायचं हा माझा प्रश्न आहे, कारण माझी गाडी आहे. होती. हो, रडू नका. मी काय म्हणतो, तुम्ही गाडी काढणार, मग ती स्टार्ट करणार, मग तुम्ही वाईन्स कॉर्नरकडे जाणार. मग ए, तुम्हाला- लंगड्या. मी माझ्या स्वतःच्या 2 पायावर उभा असताना देखील तुम्ही मला लंगड्या कशा काय म्हणाला? अहो तुम्हाला नेऊ त्याला लंगड्या बोलू. का? ते लंगडे आहेत का? नाही त्याचा आडनाव लंगडे. खोटे आडनाव आहे. आत्ता मगाशी त्यांनी मला सांगितलं. अहो तसं नाही, त्याचं अर्ध आडनाव खोटे, पूर्ण आडनाव त्याचं लंगड खोटे आहे. काय स्टुडंट आहे मिस्टर लंगड खोटे. हो हो. तुम्ही चालत का नाही? त्याचं कसं आहे ना इन्स्पेक्टर साहेब, मला किती 2च पाय आणि म्हणजे तसं नाही, माझे ना दोन्ही पाय डिफेक्टिव्ह आहे. हा जो पाय तो शॉर्ट, हा जो पाय तो लॉंग. मग एक काम करूयात नाही का, एक करवत घ्या आणि तो लांब झालेला पाय किंचित शॉर्ट करा. एवढंच कमी आहे. मस्त आयडिया ना. बरं झालं तुम्ही डॉक्टर नाही झाला. म्हणजे तुम्हाला चालायचा त्रास होतो म्हणून तुम्ही गाडी काढली. नाही मला चालायचा त्रास होतो. नाही मला गाडी काढली कारण मला चालायचा त्रास होतो, असं आहे. बरोबर आठवलं. काय म्हणताय? अहो खूप कठीण आहे हो आयुष्य. लोक हसतात हो असं चाललं की, मग असं बोलावं लागतं. ह्याचा डायलॉग, कोणी घर देतं का रे घर, या वैनाड मला म्हणतात. आलं माझ्या लक्षात. तसं समजवलं की मला समजतं. बरं मला सांगा, तुम्ही गाडी कुठे पार्क करता? हो नाही मी विचारलं, तुम्ही गाडी कुठे पार्क करता? हो वरनं काय अंदाज बांधायचा? हो गॅरेजच्या टपावर, टकलावर, छपरावर. हो गॅरेज आणि वाईन शॉप इथून सारखेच अंतरावर आहे ना? नाही गॅरेज त्या दिशेने, कॉर्नर वाईन आपलं ते वाईन कॉर्नर या दिशेने. पण तुम्ही एवढ्या कमी अंतरासाठी तुम्ही गाडी काढली, हा तुम्हाला मूर्खपणा नाही का वाटत? नाही हो. म्हणजे केवळ या लंगड्या पायासाठी तुम्हाला 300 मीटर जास्ती चालावं लागते. लक्षात येते ना गणित? गणित हा शब्द बोलू नका हो, लहानपणाचा लई ट्रॉमा आहे. बरं जाऊ दे, हे घे कॅल्क्युलेटर आणि कर. हे बघ, तुम्ही इथून गाडी काढणार आणि गॅरेजवर जाणार 100 मीटर. 100 मीटर. पुढे तुम्ही परत गाडी काढणार, वाईन शॉपकडे जाणार 50 मीटर. 50 मीटर. परत येणार 50 मीटर. बरोबर. आणि गॅरेजवरनं परत इकडे येणार 100 मीटर. 100 मीटर. मग झाले किती? 100 अधिक 50 अधिक 50 अधिक 100. हा, किती झालं? 25,500. बघा, मी तर तुम्हाला 300 म्हणत होतो, पण हे तर 25,000. एक मिनिट, काय केलंय तुम्ही हे? चुकून आहे ना, गुन्हागाराचं बटन दाब. अरे मूर्ख माणसा. ओ बेली नसते ती, हॉस्पिटल साईड. काही कळत नाही तुला, माकड तोंड्या. तुम्हाला 300 मीटर जास्ती चालावं लागतं. अहो पण तुम्ही समजून घ्या, माझी गाडी चोरी झाली वाईन कॉर्नर पासून, मग मला 150 मीटर कमी नाही चालावं लागणार काय? राईट.
मग तुम्हाला अगोदरच माहिती होतं नाही का की तुमची गाडी त्या वाईन शॉपकडनं चोरीला जाणार? साली एक बेरीज कॅल्क्युलेटर बरोबर केली की आपल्या काय करतो काय वेड्या मला पण नाचायला लावतो. बाबा असू दे. बरं मी काय म्हणतो, मला गाडीचे पेपर पाहायला मिळतील हो यो, ती आपली बेरीज बरोबर झाली. लोक नाचा कळत नाही काय? ओ, तुम्ही माझं तोंड काय बघताय? काय झालं? काय म्हणालो, मला गाडीचे पेपर पाहायला मिळतील का? मी हो म्हटलं, पण तुम्ही असं कुठे म्हणलं की गाडीचे पेपर हो म्हणून? बरं जाऊ दे, जा, पेपर घेऊन या, जा. हो मिस्टर खरे, तुम्ही चुकीच्या पायाने लंगडताय. हा होता काय? हो. घ्या मग. बसा इन्स्पेक्टर साहेब बसा. तुम्हाला सांगतो माझा मित्र आहे की नाही, तो जास्त वेळा गाडी काढतच नाही. का विचारा बरं? का बरं का? कारण त्याचे टायर गुळगुळीत झालेत. मग चौकोनी टायर वापरले तर चालतील ना? गाडी काय अच्छीच आहे. गाडी कोणाची त्यांची. सांगा त्यांना. बाय. आणि येणार आलाय काय? मिस्टर खरे, मग तुम्ही परत चुकीच्या पायाने लंगडताय. हा होता काय? हा. घ्या. जाऊ दे काय भांडायचं दोन्ही घ्या. बरं, जाऊ दे. चला, आजची बुक दाखवा. अरे हे काय करतोय? दिसतोय. मधला पत्ता घ्या. मधला. एकही हप्ता भरलेला नाही. नाही कोणी ओळखीचं नाही त्याचा हप्ता घेणार. हा, चला, लायसन दाखवा. आलं की नाही? मजा काय मजा? फोटो नाहीये लायसन्सवर. हो, काय करताय? काय करताय? मी देतो नंतर चिकतो. चला, इन्शुरन्स दाखवा. हे घ्या. हे घ्या. हे काय आता? थर्ड पार्टी इन्शुरन्स. हे पण रिकामीच आहे हो. रिकामं म्हणजे आपलं काम एकदम सुटसुटीत असतंय. सुटसुटीत काय सुटसुटीत? गप्प बसा. हा, तर मला सांगा, गाडीत कोण कोण होतं? Shut up! हा हसण्यावरती नेण्यासारखा प्रश्न नाहीये. गाडीत कोण होतं? कारण आम्हाला दिलेल्या इन्फॉर्मेशन नुसार एक गाडी होप गॅरेज पाशी आली. त्यानंतर एक संशयास्पद स्त्री त्या गाडीपाशी आली. तिने मागचा दरवाजा उघडला आणि मागच्या सीटवर बसण्याऐवजी ती मागे जाऊन झोपली. त्यानंतर एक पुरुष आला. पुढच्या सीट खाली येऊन झोपला. गाडी कोण चालवत होता? तुम्ही का? नाही नाही. हा, बरं. मला सांगा, त्या बाईचं नाव काय? बरं बसा आपण नाव ठरवूया ना. सांगतो. चला, बाईचं नाव सांगा. गुलाब. नाही लिहिला का गुलाब? नाही खोडून टाका. नाही खोडून टाका. बरं. त्याला लाल हे, लाल हे, लाल हे, लाल हे. बाईचं नाव सांगा. लाली, लीला, लिली, 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 तो लिहायला सांगते की नाव सांगते? लिली. अहो बाईचं नाव लिली आहे. लिहा. हा, बसा. बाईचं नाव लिहिली. आडनाव काय? आडनाव आडनाव आडनाव. आडनाव नाही, आडनाव. अहो नाही ते कसं आहे तिचं आडनाव जर ऑड आहे ना म्हणून आडनाव. बरं, सांग तुमचं. आडनाव म्हणजे देव. नाही 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 देव दिलं पाहून टाका. पुजारी. पुजारी नाही हो, पुजारे असतात. हा असं ठेवायचं. पुजारी तर पुजारी. हा, वय काय तिचं? वाजले किती? 8-20. चला येतो. चालला कुठे? उभे राहा. हा, वय. ओ, असं कोणी वय सांगतं का? अहो 8वर 20 किती? 18वर 20. हे का माझ्या पण माहिती मग 28 अच्छा. असं ठेवूया. 28. हा. ती बाईचं वर्णन करा मला बरं. वर्णन म्हणजे ती थोडी होती की काळी होती, बुटकी होती की उंच होती, चुकडी होती की जाडी होती, सांगा. तुम्हाला कशी हवी? बरेच दिवस आलेत रे. Shut up! मला काय लग्न करायचं नाही तुझ्यासोबत? मला काय माहिती? शोधतोय ना आपण? हा. हा, वर्णन करा चला.
चार चौघांसारखे होते. चार चौघांसारखं लिहिता येते का? अहो तुम्हाला साधा चार चौघांसारखं लिहिता येत नाही? अरे हट, अरे बोल. हो गप्पा बसा, तुम्ही गप्पा बसा. केसांचा रंग 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 केसाळ. केसाने रंग असतो का? असतो नसतो का? काळा 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 काळा. अहो, इकडे, इकडे, इकडे जा की, चोर आले, चोर. मी आता इथून आतून बाईची किंचाळी ऐकली. अरे नाही नाही, कोण बाईक होती? मीच किंचाळ आहे बघ. काय वेळा करतोय? बाईचीच किंचाळी ऐकली. खोट्या, आत कोणी नाही. मी बघतो थांब. खोट्या खोट्या. गेली गेली गेली. या दिसली, एक तरी बाई दिसली. पण मी आवाज ऐकला तो बाईचाच होता. अरे मी सांगतोय काय तुला, तो मीच होतो. हे बघ. तरी सांगू नको बरं. तुला मी सांगतो, तुला सांगतो का? स्वीटी स्वीटी ही बघा तुमची स्वीटी. गाला मारताना तो या स्वीटी मिळे होता. जी शेपूट त्या दारामध्ये थोडी अडकली होती. अच्छा अच्छा अच्छा, असं झालं होय. तुमची शेपूट स्वीटीची शेपूट अडकली होय. बरं 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 बरं. अच्छा अच्छा, वा 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 इन्स्पेक्टर साहेब, त्या स्वीटीच्या मांजराच्या शेपटीचं रहस्य काय इंग्रजी पिक्चर सारखं उलगडलं तुम्ही. वा. शेरलॉक होमचा फॅन नाही का मी? अरे वा, मी पण शेरलॉक होमचा पाय. क्या बात है. इसी बात पे पेग हो जाए. आहे तेवढा वेळ आहे. अच्छा अच्छा, या बसा बसा. ही स्वीटीला तुझ्या कपाटात ठेव, म्हणजे तू ज्या कपाटात त्या कपाटात ठेव. एका कपाटात 2-2 फिटा कशा राहणार? या दोन दोन. एकी आणि अरे काय डोक्यात दिलं काय? तू काय स्वीटी बिटी असते काय? हा? ठेव धर धर. शी मला अलर्जी आहे. मी नाही करत. तू काय एकेकाचे नखरे. हो, मिस्टर घरी आपल्याला join होतंय. विचारून बघा तुम्ही. मिस्टर घरी आहेत ना? मला join व्हा. नाही नाही नाही, अहो मी पितो कुठे? हा, बरोबर आहे. तुमचं कॅरी ऑन कॅरी ऑन. हॅव अ सीट, हॅव अ सीट. बरं का? बरं का? एकच घ्या. हा, नाही म्हणजे दारू नाही का चटकन चढते. नाही, बरोबर. हा, बरोबर. कळलं का? एकच घ्यायची. कळलं. या बसा बसा बसा. घ्या घ्या ग्लास. तर तुम्हाला सांगतो, ही एक नंबर दारू आणली बघा मी. Cheers. मिस्टर खोटे, तुम्ही माझ्या क्लासमध्ये दारू होतेच नाही हं? अच्छा अच्छा, असं झालं काय? दारू होतीच नाही मी. अच्छा अच्छा, बघ घ्या. पण तुम्हाला म्हणून सांगतो की हा जो माझा मित्र आहे ना, तो एवढा भोळा आहे की त्याला काही कळतच नाही की कोणी पण येऊन त्याला कंडवून जाऊ शकतो. घ्या. Cheers. मिस्टर खोटे, हा. तुम्ही माझ्या क्लासमध्ये दारू होतच नाही तो. अरे च, परत तसंच झालं. म्हणजे दारू याच क्लासमध्ये आली. त्या क्लासमध्ये आलीच नाही. अजिबात नाही. होणार कसं सांगा मला. का? 50 वेळा हावऱ्यासारखा क्लास इकडं तिकडं इकडं बरं बोला तुम्ही. मी काय सांगतो, हावडा ब्रिजवर एकदा असंच आम्ही एका चोराला पकडलं होतं. आमच्या सरांनी काय दारू पाजली होती. अरे वा वा वा, cheers. मिस्टर खोटे, हा बोला. तुम्ही मला फक्त ग्लासचं तळ दाखवलंय. म्हणजे काय, ज्या क्लासमध्ये दारू येते त्या क्लासमध्ये येतच नाही. अजिबातच येत नाही हो. अच्छा अच्छा, मग तुम्ही हा क्लास घ्या. ह्या क्लासमध्ये आता कसं म्हणजे कसं सारखं सारखं झालं तर काय वाटते तुम्हाला झाली आहे हो म्हणजे. म्हणजे मला वाटत नाही तुमच्याकडे बघून की फक्त 2 पॅक मध्ये. घ्या 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 घ्या. एक मिनिट. तो क्लास तर माझा आहे ना. अच्छा होच की. हा, तुम्ही हा घ्या. Cheers. मिस्टर खोटे, अप्रतिम दारू आहे. तुम्ही मला काही येडा गवळा समजलात का? अजून समजायचंय. Shut up! Shut up! Shut up! Shut up! बस. म्हणजे दारू परत माझ्या क्लासमध्ये आली. होता हो, दारू होता. चला. म्हणजे तुमच्या क्लासमध्ये दारू जातच नाही. अजिबातच नाही जात हो. बघ घ्या, आता परत लफडा नको कुठला. घ्या दारू तुम्ही घ्या. आता कसं आता सोडतच नाही बघा. बरं काय टिपटॉप दिसतंय, एकदम चिकन दिसतंय तुम्ही इन्स्पेक्टर साहेब. काय तो टाय बी, काय तो शर्ट. काय नवीन दिसतो. गंमत सांगू का? 2000 रुपयाला विकत घेतलाय.
बरं किती वाजता सांगा मला. किती वाजले? 12ला 5 कमी. अच्छा अच्छा क्या क्या चियर्स. मस्त टायमिंग सेन्स, मस्त टायमिंग सेन्स. हो, अप्रतिम दारू आहे अप्रतिम. मस्त कात गेली ही दारू, मस्त कात गेली. तुम्ही माझ्या ग्लासमध्ये दारू ओतली का? उठली की आता नाही, तुम्ही ओतली आणि तुम्ही मला सांगितलं की टाइम किती झाला. मग असं केलं आणि त्याच्यात तुम्हाला मी सांगितलं की 12ला 5 कमी आहे. कसं कसं बरं परत काय केलं? तुम्ही मला काय सांगितलं? किती वाजले. मी असं केलं आणि सांगितलं की 12ला 5 कमी आहे. हो पण आता मी तसं करणार नाही. हा. आता मी घड्याळात न बघताच सांगणार की 12ला 5 कमी आहे. चियर्स. अप्रतिम दारू एकदम अप्रतिम. कुठे गेले इन्स्पेक्टर साहेब. तिकडे बसायचं का आपण तिकडे बसतो. हो, set up. फक्त एक आयकर दाखवलं ना ही अख्खी क्वार्टर फुकट मिळते. समजलं का अख्खी तुम्हाला? बाटली घ्या तसं काय नाही. आता अख्खा खांबा विकतच घेतो. थांबा आताच टाकतो. अहो, घ्या अख्खी बाटली. अहो, इन्स्पेक्टर साहेब, अहो, घ्या, घ्या. अहो, घ्या. आलाय मोठा फुकटची दारू प्यायला. संपली पाहिजे. कशी संपावी. चकना चकना चकना. खोटे साहेब तिकडे काय जात आहे? चकना पाहिजे मला. चकना लग्न कशाला पाहिजे आता? दारू प्यायची म्हणून मला एक गंमत सांगतो बरं का? ऐक मी जाईन पेवडावला ना असा गंडवला ना कसं रे? सहाच्या सहा मी काय त्याला चिल सुद्धा दिला नाही. वा 6 पेग पिऊन तू उभायस? ऐको धरलं तुला उपाय. बरं. मला आतमध्ये जायचं तिकडं. बरं नाही अरे बरण्या रिकाम्या आहेत, किचन मध्ये जायचं नाही. बरण्या रिकाम्या आहेत. चकना पाहिजे. नाही, गल्ल्यामध्ये 45 हिऱ्यांचा जो बाटवा आहे ना त्याच्या जस्ट शेजारी मी 45 चणे ठेवले. अरे वा हा काय कॉम्बिनेशन आहे. हिरे काय चणे काय. मग एकदम नमकीन, एकदम झणझणीत. बरं चल. आलो रे आलोच. खरे खोटे आले. मस्त चणे होते रे. मग एकदम बोललो होतो तुला. मला असं वाटतं तुझा आवाज खूप छान आहे. गाणं गाऊ काय? गाणं. तू छुपी है कहा मैं तरसता यहाँ, तू छुपी है कहा मैं तरसता यहाँ. काय झालं काय? कोणाची आठवण आली? आईला कोणत्या बोलले रे तुझं? लग्न झालं तरी बाहेर एवढी लफड्या सनाट. काय प्रॉब्लेम आहे सांग बरं मला. अरे हे काय तुला झोपेत बोलायची सवय? असू दे मला काय फसायचे प्रश्नच येत नाही. कारण माझ्या बायकोचं नाव पण लिहिली आणि प्रेसचं नाव पण लिहिली. मी फसणारच नाही. आईला भारी रे तुझं, भारी रे. मग अरे कुठं घेतो? दुसरी की थोडीशी. तू घेणार का थोडी? मी घेतो का? घे माझा. नको. माझ्या काहीतरी आवाज येतोय. कसला आवाज? असलाच आवाज नाही रे बाबा. कोण आलंय का? नाही कोणी आलं नाही. होय इकडं हो. कोण आलं? कोण आहे? लिली. आता याची आवाज गेली. तुझे 12 वाजले म्हणून सांगायचं. 12 वाजले काय 12 वाजले? लिली म्हणजे लिली कोणते तुझी बायको? माझी बायको इथं कसं काय?
हेच बोला. ओ तुम्ही नाही हो खरे डार्लिंग. येस बोल काय म्हणतेस. ओ खरे डार्लिंग. पब्लिक में संसदी एक बार कुठे आहेस तू? इथेच तर आहे अजून. मी कधीपासून तुझी वाट बघतेय. कस काय बरं बरं मी तुला ओळख करून देतो बरं का. हा माझा मित्र आणि बिझनेस पार्टनर मिस्टर खोटे. काय 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 खोटे 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 बघ बघ स्वतःचं नाव विसरू नये म्हणून 100 वेळा म्हणत असतो खोटे खोटे खोटे. बर मी आणि तुम्हाला सांगतो बरं का मिस्टर खोटे. मी माझी प्रेयसी लिली भुशारी. अरे तुझं काय डोकं बिका फिरलंय काय रे? ए नुसती फिरती काय म्हणतोस? खरं खरं सांगून टाक ना. काय बरं आम्ही की नाही काय पायात काय पायात काय ब्रेक लागलेत काय तुमच्या? ओ ब्रेक नाही हो. आम्ही की नाही लग्न करणार आहोत. काय लग्न? अरे खोट्या बिंडो खोट्या लग्न करतोस काय? गप मित्राचा असा फायदा करू नये. काय? काय नाही तू बस ना बस लिली डार्लिंग तू बस. मला सांग तुझं अपहरण कसं. अरे काय तुझं बसू दे की. आम्ही दोघं वर बसलो ना तू खाली बस खाली. खाली होय बस खाली. असं सांग तुझं अपहरण कसं काय झालं होतं? हा, काय झालं माहिती का खरे? हा बोला. बोल ते काय नाही. हा, तर काय झालं माहिती का खरे? स्कॅनरसाठी वाईन शॉपमध्ये गेलास. पण इतक्यात ते मेले चोर दरोडेखोर आपल्या बापाची गाडी गाडी शिरले. आणि मी गाडी स्टार्ट केली. हे काय रे? हे काय? हे म्हणजे गाडी सुरू झाल्यात पुढे गेली. हा, आणि तू कुठं होती तेव्हा. त्यावेळी मी मागच्या सीटमध्ये आता त्याला पत्ताच लागला नाही. बर पुढे बोल पुढे पाठलाग करू लागली. एक मिनिट आमच्याकडे अशी ऍम्ब्युलन्स आहे. ठीक आहे. नाही आधीच बरं होतं. अरे मग पाठलाग करू लागली. चोरांनी गाडीचा स्पीड वाढवला. 60, 70, 80, 90, 100 धाड. धाड हा कुठला स्पीड? अरे स्पीड नाही रे. गाडीचा टायर फुटला आणि गाडी झाडाचा धाडली. गाडी आदळली. गाडी नुसती आदळली नाही, त्याचा पाय चंदा झाला नुसता. खाली गाडीचा पाल चंदा मेंदा झाला. अरे, मग ते चोर जे होते ना, उडी मारली. आणि पोलिसांनी पण ठॅक. 4 पोलीस असणार आहे बरं का. बरोबर. मग पोलिसांनी पळून गेले. अरे बापरे मग तू काय केलं. अरे, मग मी जेव्हा तिथे बसले होते ना, हे सगळं पाहत असताना म्हणजे एक गोष्ट लक्षातच आली. काय बरं. चोर पोलिसांच्या मागे जातात, ते पोलीस चोरांच्या मागे जातात. चोर पोलिसांच्या मागे जातात, ते पोलीस चोरांच्या मागे जातात. अगं काय ते गाडीचं सांगतेस की नाही? हा खाली बस माकड. काय बोलतो. मग हे सगळं चालू असताना ना, मी पण बघून चोरांचं चोराच्या दिशेने पळाले. अप्पो, एकदम opposite side ला. हे काय? मी दमले. दमले. वा, म्हणजे एकतरी सामान्य माणसासारखा का गुण आहे म्हणजे तुमच्या. हो, मग ना, पण या धावपळीत मी एक गोष्ट विसरूनच गेले. काय बरं. माझी पर्स कवडीतच राहिली. पण ती तू पर्स तुझी ते असे काही पुरावा आहे का त्यात. असं काही पुरावा नाही. अरे पुरावा कसा नाही, त्याच्यात माझं सोन्याचं लॉकेट आहे. प्रिटी ड्रेस आहे. प्रिसिडेस तो कशाला? ऍक्च्युली
जरा गोंधळ होतोय. आता हन्म्या हा नवीन कुठला पात्र? सांगतो ना सांगतो. हन्म्या म्हणजे हिचा भाऊ. एशियाड मध्ये त्याला चान्स मिळाला नाही बरं का, म्हणून सतत गदा घेऊन फिरत असतो. कर 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 सुद्धा फिरतोय. हो. आणि ऐक बरं का, जर ते त्याला कळलं की तिची बहीण लिहिली आणि खरे नावाच्या कुठल्या गृहस्थाचं लफडं आहे, तर तो या खरेला भुई सपाट केल्याशिवाय राहणार नाही. बरोबर? खरे की काय? खरे? खाली बस. मी कंप्लेंट नाही केली. बर मग मला सांग तू इथं आली कशी काय? कशी म्हणजे काय? चालत. चालत? हा, चालत म्हणजे काय झालं माहितीये का खरे? काय झालं? ए. पाठीमागे बसले होते ना सीटवर, तर चोरांनी टपर. शी. अरे चोरांनी वर टाकलं. बघू चोरांची लंगोटी बघू काय करतोय? खरे हिरेच आहे. हा हिरे खरे रे. हिरे खरे. अहो हिरे खरे. खरे 60-70 लाखाचा माल हाताला लागला आपल्या. 60-70 लाख? मग सटकन जातो आणि पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करून कशाला कशाला काय? माझ्या मते हे हिरे माझ्या घरात मी ठेवू देणार नाही. त्यांच्या घरात ऑफकोर्स. कसं लिहिली डार्लिंग, हे घर याच्या मालकीच आहे आणि मी इथं भाड्याने राहतो. अरे बाबा भाड्या राहतो. महिना 5,00,000 रुपये भाडं तोंडावर फेकतोय माहितीये का? तोंडावर फेकतोस काय रे? अरे बेशरम कोंड्या कितीच फेकतोस रे? कमी पडतात ना तुला? पुढच्या महिन्यात 6,000 फेकू आपण. कर माझ्या जा. हा कर त्याच्या. अरे बरं चल, मी काय म्हणतो लिहिली राहते तोपर्यंत किचन बघा. एक्सक्यूज मी. खऱ्या हिऱ्यांचा जो विषय आहे ना, तो आपण पोलिसात कळवायला नको. त्याच्यासाठी मी तुला गोत्यात अजिबात आणणार नाही. अशी एवढी सांगते बरं का. मी का तुझ्यावर विश्वास ठेवायचा? आजच्या दिवस प्लीज ना येस. मला या कपड्यात कसं तरी होतंय. कपडे चेंज करायचे. कर ना काय कर थेरं माझ्या घरात नाही चालणार. का नाही चालणार? अरे आंघोळ करायची. पाणी नाही शक्य नाही. पाणी गेलंय इकडून. गेली स्वीटी गेली. अहो स्वीटी गेली हो. स्वीटी की नाही माझी मांजर हो. मग काय एकदम अशी गुबगुबीत आहे हो. आजीला की नाही अशी बारीक मिशा सुद्धा आहे. काय तुझं सारखं? सांगतो. हा बोका तुला कधी चालेल ना सांगायच नाही. काय इथं बाहेर आतमध्ये बाथरूम. तू मस्त पैकी पाहिजे तेवढा वेळ पाहिजे तितक्या वेळा आंघोळ कर. आंघोळ झाली की झाली मला आवाज येतो. मग ना आपण जाऊ इकडं. मस्त आयडिया आली बरं का. बाजूला ते थिएटर आहे बघ, थिएटर. तिथं मस्त पैकी क्रांती नावाचा पिक्चर लागलाय. त्याचं मी तिकीट घेतो तुझ्यासाठी. तू जाशील? हे बरे म्हणजे मी तिकडे पिक्चरला जाणार आणि तू इथं बरोबर क्रांती घडवणार. हे बरं तुझं मित्राच्या आणीबाणीच्या काळामध्ये तुला त्या सोबत उभं राहायचं सोडून बसायचं सुचतंय होय. आणि तुझ्या शेजारी उभं राहिलं ना भिका मागायच्या दिवस येतील. मी येईन ना सोबत. हा बरोबर येशील वाडग्यातले पैसे घ्यायला. बरं असू दे चल तिकीट घेऊन येतो. बरं या हिऱ्यांचं काय करायचं? हिऱ्यांचं पोलिसात कंप्लेंट. कशाला कशाला नको रे. काय करायचं? तुला ते माझ्याकडेच राहू दे. तसं एक शक्यता आहे, या हिऱ्यांची चोरी आणि तुझ्या गाडीची चोरी ही एकाच चोरांच्या गाडीने केलेली असू शकते. हो रे बरोबर आहे. मग बघ आता करूया तू कंप्लेंट. हो चालेल. नको आता काय? तुला कळलं तर हो रे माझे वाटे होतील. माझी सुद्धा काय म्हणजे माझ्या पण सुद्धा हे डोक्यात आलं. बर
तुम्ही इथे कसं काय? घरी कुठे आहे आमचं? बोला. हे आमचे आणि इतकं लवकर वाटतं ना त्यामुळे पटकन वाढत झालं. बरोबर आहे, बरोबर. जा ना. माझ्या जन्मी झोपी होतो का काय कोणास ठाऊक. खरे बोला. अरे ऐक ना खाली आहे ना खाली खूप मोठा लफडा झाला. लिली कुठे लिली? लिली प्रश्नात काय पडलं? लिली कुठे माझी प्रेयसी? अच्छा प्रियसी होय. आहे ती बाथरूम मध्ये. प्रेयसी होय म्हणजे एकच दिली ना? हो मग कुठे ती? मी बाथरूम मध्ये आंघोळ करते. बरोबर तिला सांग की आतमध्येच लपून थांब, बाहेर येऊ नको. आणि पोलिसांची व्हॅन आली, मी खालचा लफडा सांभाळतो. हे सांग, येतो मी. बर. लिली काय? तू कुठून आलीस? तू इकडे काय करत आणि ह्या अवस्थेत? अरे मी जाणारच होते रे, पण माझ्या घराची किल्ल्या सापडत नव्हत्या. किल्ल्या कुठे ठेवल्यास? त्या कपड्यांमध्ये. कपडे आवन मध्ये ठेवले, जळून खाक झाले असणार. काय बोलतोयस काय? त्या बदनामाच्या किल्ल्या होत्या. त्याच्याशिवाय माझ्या घराचं दार उघडणार नाही. दार उघडणार नाही. रिसेंटली वे जातो शोधतो बाबा. जाई तिकडे. आले. आता तुम्ही कोण? अच्छा तुम्ही पीएससी नाही का? बोला काय? अहो, तुम्ही हाक मारलीत ना मला. अरे हो कुठे बोलला? तो गेला 5 सिग्मा रॉक्स. हे कसं झालं माहितीये का? तुमचा काय तो पीएससी का कोण जे काय ते तो आला आणि तो म्हणाला की खाली ना लफडावलाय तर दिदीला बाहेर घेऊ देऊ नको. कळलं? काय झालं? काय हा झालं? तुम्ही जावा आता नपा. पाच के दिवस किल्ली शोधायची नाही का? नमस्कार साहेब. नमस्कार. काय शोधताय? काय हिरे शोधतोय? अच्छा शोधा. तुम्ही काय शोधताय? किल्ली बिल्ली? बिल्ली किचन मध्ये बिल्ली. जनरल काहीतरी सांगू नको बरं का तू. माफ करा अशा हवेली येऊन तुम्हाला त्रास देतो. काही हरकत नाही. ओके या मिस्टर खरे गाडीच्या संदर्भात एक महत्वाची बातमी आमच्या हाती लागली. काय? आत्ताच मी याला आनंदाची बातमी दिली बरं का गाडीबद्दल. अरे हो, बरोबर. मिस्टर खरे ही बातमी ऐकून तुम्हाला आनंद झाला? हो त्याचं काय ना आनंद आहे. आनंदाची गोष्ट आहे तर आनंद हा होणारच. हो ठीक आहे, पण तुम्ही गाडीचा इन्शुरन्स भरलेला नाही म्हणून तुम्ही याच्यावर क्लेम सुद्धा करू शकत नाही आहात. अच्छा म्हणजे तुम्ही त्या ऍक्सिडेंटच्या संदर्भात. कोणता ऍक्सिडेंट? कोणता ऍक्सिडेंट? आता तुम्ही ऍक्सिडेंटच्या संदर्भात काहीतरी म्हणाला. मी काय म्हणतो? आता तुम्ही म्हणाला. अरे काही बोलतो का रे हा माणूस? वाटते ते काय बोलू नका. गिफ्ट ऍक्सिडेंट बद्दल बोललो. आत्ता म्हणाला तुम्ही ऍक्सिडेंटच्या संदर्भात. आत्ता जस्ट म्हणाला. अहो ऍक्सिडेंट झालाच नसेल तर माझं काही म्हणणं नाही. झालाय ऍक्सिडेंटच झालाय. मग चुकीचं बोललो काय? बरोबर बोललो. पण तुम्हाला कसं कळलं? कसं कळतं तुला? सांगच बरोबर. ते काय ना तुम्ही इन्शुरन्स क्लेम असे काहीतरी शब्द बोलले ना तर आपला एक अंदाज बांधला. हुशार आहे तर हुशार आहे एकदम. मग हुशार काय मी की नाही 4थी मध्ये ना स्कॉलरशिपच्या टेस्ट मध्ये पाठवून 5वा. किती ते पण जरा शांत व्हा. हा बरं मला सांगा गाडीत कोण होतं? बाई गाडीत एक बाई होती का? पण आमच्या दिलेल्या इन्फॉर्मेशन प्रमाणे ती बाई तुमची मैत्रीण होती नाही का? हो मैत्रीण होते. आणि ती मैत्रीण होती बरोबर. हो म्हणजे तुमच्या मते जी गाडी चोरीला गेली तर त्या गाडीमध्ये मैत्रीण होती पण ती गाडी चोरांनी पळवली. चोर पळून गेले आणि तुमची मैत्रीण पण पळून गेली. याचाच अर्थ हा होतो की तुमची मैत्रीण त्या चोरीमध्ये सामील आहे. अरे छे माझ्या मैत्रिणीचा आणि हिऱ्यांच्या चोरीचा काही एक संबंध नाही. हिऱ्यांची चोरी? हिऱ्यांची चोरी? कोणते हिरे? कोणते हिरे? कोणती चोरी? तुम्ही चोरी तुम्ही काहीतरी म्हणालात.
काय वाटेल तर बोलतो रे माणूस हा. नाही, नाही, पण काहीतरी आरोप लावतो. नाही. मी कुठे म्हणलो चोरी, आणि चोरी जर झालीच नसेल तर माझं काही म्हणणं नाही. झालीये हिरणची चोरी झालीये. मग चुकीचं बोललो, बरोबर बोललो. तुम्हाला कसं कळतंय? सांगतो बरं का, बसा बसा इथं. बरं ऐका, लिहून घ्या. तर गोष्ट आहे ना फार जुनी आहे. 1947 मध्ये ना हिऱ्यांची निर्यात आपल्या भारतामध्ये 1 अब्ज डॉलर होती, $1 बिलियन होती. 1947 आणि आत्ताच्या या चोरीचा काय संबंध? मी पण तेच म्हणतो, काय संबंध? अहो तुम्हीच आता म्हणालात ना 1947 वगैरे ते. अरे तुम्ही विचारलं म्हणून मी सांगितलं 1947 बद्दल. मी कुठे अहो, काय आता माझ्या समोर विचारलं तुम्ही 1947 आणि हिऱ्यांच्या चोरीचा काय संबंध? की काय माणूस आहे बाबा हा? शपथ हो, मी बरं, बरं, ते जाऊ दे, ते जाऊ दे. काय ते चोरीचं सांग. हा चला चोरीचं सांगा मला. चोरी अरे विचारत होतो का चोरी? अरे हो, काय भारी पिक्चर होता. त्यातलं गाणं कुठलं रे? ते रे चोरीचा मामला. ए, मामा ही तांबला. हे गाणं या पिक्चरचं नाही आहे बस. चोरी बद्दल सांगा, गाणं नंतर म्हणूया. चला चोरी सांगायचं होय तुम्हाला. सांगा किती चोर होते, काय होते, आठवतंय का? थांबा. हा सांगा. लिहा. हा बोला. लिहा ना. लिहितोय ना? अच्छा ते लिहिता बरोबर. हा. हा बोला. चोर किती चोर होते? चोरांची गँग किंवा गँग चोरांची काय आवडेल ते? बरं किती चोरांची? बोला पुढे बोला. चोरांची गँग की गँग चोरांची? पुढे बोला. झालं बोलतो. ते. हा. चोरांची गँग म्हटल्यावर 2-3 गँगस्टर बरं का? गँगस्टर म्हटल्यावर चोरी होणारच. मुद्दा बरोबर आहे की नाही? एकदम बरोबर. मग त्यात आम्ही कोण? कोण? हिऱ्यांचे व्यापारी हो. हा. मग आमच्या दुकानात की नाही असे फुटांवर असे हिरे असतात. फुटांवर हिरे असतात असं सांगतो तो. हा. आणि चोरी म्हटलं की आम्हाला हिऱ्यांची चोरी आठवते हो, म्हणून आपलं ते हिऱ्यांची चोरी म्हटलं. बाबा दोरे बोलून बस इकडं. हा, मी बघतो. चला बोला. ए कन्या. काय झालं काय? मी लिहिताय ना? लिहा की काय बघताय इकडे तिकडं? बरं बोला. हेकड्या. तुम्हाला हेकड्या म्हणायची गरज आहे का हो? Shut up. त्यांची अरे ते माझ्याकडे बघताय, तू काय घाबरतो? फालतूपणा लावलाय, फालतूपणा. Shut up. चला हिऱ्यांबद्दल इन्फॉर्मेशन द्या. मी सांगू? मागच्या सीटवर 5 हिरे सापडले. त्या हिरे बघून मला सांगता का जर कोणाचे हिरे आहेत ते बघ. सांगा कोणाचे हिरे आहेत? काय झाले? हो, हिऱ्यांवर काय कोणाचं नाव लिहिलेलं असतं का ते कोणाचे हिरे सांगायला? बरोबर. हिऱ्यांवर कोण? गप्प बसा. बोला, मी कुठं काय बोलतो? हिऱ्यांवर कोण काय नाव येते का? तेच म्हणलं मी. हा, बरं जाऊ दे. मला सांगा, तुमच्याकडे हिऱ्यांच्या चोरीची कोणी कंप्लेंट केली का? नाही. मग सांगा विषय. अरे, shut up. माझी अजून उलट तपासणी झालेली नाहीये. हा तर मला सांगा बाईचं वर्ण. चला करा. बाई कशी होती, काय होती, सगळं वर्णन करा. बाईचं वर्णन. हा, घ्या. बाई होती, एक बाई होती. त्यानंतर केस होते तिला. त्यानंतर तिने कपडे घातले. त्यानंतर अरे सांडलं.
जाऊ दे. असं यायचं असतं. आलो असा. नीट नाही आले बरं. या इकडे यायचं. एकदा काय चायला मराठी माणूस मराठी माणसाचे पाय खेळतो. मराठी माणूस म्हणलं मराठी माणसाचे पाय. कसला तरी आवाज आला किचनमधून. काही नाही नाही काही नाही. कसला तरी आवाज ऐकला. अरे काय नाही म्हटलं ना. म्हटलं ना आवाज आलाय. इकडे बसा. बाबलू बाबलू कोण ही? कोण? याची जुनी मैत्रीण. हा, याची जुनी मैत्रीण. नाव कायचं? सुकी मारू. किंवा हे काय नाव असतं का? कसं आहे की नेपाळ आणि भोपाळच्या बॉर्डरवर राहते म्हणून तिचं नाव सुकी मारू. नेपाळ कुठे? भोपाळ कुठे? नाही. नेपाळ आणि भोपाळ नाही बोललो मी. नेपाळ आणि भूतान बोललो. नेपाळ आणि भूतानच्या बॉर्डरवर राहते म्हणून तिचं नाव सुकी मारू. कळलं? आणि तुला फक्त भूतानीच भाषा कळते. मराठी भाषा येत नाही. नाहीतर दे टमाटर. टमाटर म्हणजे अरे आपल्या भाषेत कसं आ ई असतं तसं त्यांच्या भाषेत टमाटम असतं. मी काय म्हणते सुकी मारू. ठीक आहे. सुकी मारू. ठीक आहे. सुकी मारू. सुकी मारू. एकदा तर वाकून गेलं एक सुकी कपाटमध्ये काय करता? हका नका मारू. हका नका मारू. हो मी काय करतोय का? आता प्रश्न विचारला. आता कुठे मारले मी? हळू घ्या हळू घ्या. जर मी तुमच्या भाईला बोलवलं ना तर तो काय तुमची सोडणार नाही. कळलं का? एकदम तू उस कपाट के मध्ये कपाट बस तर मोरा झाला आता. तुम्ही कपाट के मध्ये काय कर रहा था? अरे ती मिल्कशेक वाली जूस. अहो कळलं का तुम्हाला? नाही. मग कशाला हसताय? मी असलं म्हणून असले मी. आम्ही उद्या काही पण करीन. कराल का ते? हा. तर ती म्हणते अशी की ती लोणच्याची बरणी कपाटात ठेवायला गेली आणि तिथं तिला डुलकी लागली. लोणच्याची बरणी पण कपाटात ठेवते का? हळू 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 की जरा हळू. हा. बरं जाऊ दे. तुम्हीच त्या पाय असे वाकडे करा आणि भूतानी भाषेमध्ये सांगतो. शुंग 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 पुंग नकुंड सुकी मारू. बघा चिंग. विषय चिंग. हो मिन्न. स्टोची पेन. प्रश्नचिन्ह. मला कळालं. ह्या काय लिहून घे. सांगा. याला ना घ्यायला घाल कुत्र्याला. बरं चला सगळे सिटिंग मध्ये चला. सिटिंग. सुकी मारू. सिटिंग. अहो चांगल्या गुन्हा करा. दुसरीकडे जाऊन बसायची. बरं सांग का बाहेर बसू. हळू. आपल्याला जमत नाही. सवय नसते ना आपल्याला. सोडताय का ते? या इकडे या बरं तुम्ही. इकडे. काशीराव. ज्याच्या नशिबात असेल त्याला बसायला. काय म्हणायचं? ज्याच्या नशिबात असेल त्याला बसायला. काय चाललंय? होय तिकडे. इथं दिसत नाही. काहीतरी हट्टी माणूस आपला वेडपट. हा मी काय म्हणतो सुकी मारू. आपला देश कोणचा? आपका देश कोणचा? मला एक सांगा इन्स्पेक्टर साहेब तुम्ही मद्रासचे का माटुंगेचे ठरवा पहिले. नाही निर्वासित असणार आहे. निर्वासित. बरं मी काय म्हणतो सुकी मारू. मांजर करणं मांजर. खातो का फ्राईड राईस? हा थोडासा चालेल. मांजर करणं मांजर. खातो का फ्राईड राईस? ते राहायला इथेच असतात का? नाही. हो काय हो की नाही ठरवून काय ते नीट सांगा.
मला विचारा, मग तिचं नाव उच्चारा. कळलं का? नाव काय तिचं? सुकी मारू. चप्पल मारू? नाही नाही नाही. तिच्या आजोबांचं नाव चप्पल मारू. मी म्हटलं तुम्हाला मदत येईल कुठेतरी हा, बरोबर बरोबर. बघा बरोबर. चिंगा बोललं की व्हॅलिडेट होतं. तर आपका देश कौन सा सुकी मारू? चीज पोकळी मठंगा. चीज पोकळी माटुंगा म्हणाली. डोक्यावर पडलंय बघ. पडलंय डोक्यावर? तिला कसं बोलताय चिंच पोकळी माठुंगा? त्या म्हणाल्या चिंच पोकळी माठुंगा. म्हणजे चिंच पोकळी म्हणजे चिंचची भिंत त्याच्यात एक पोकळी आहे, त्याच्यामध्ये माठुंगा म्हणजे शी स्टेज देअर. शी स्टेज देअर. जाऊ दे बरं, तुम्हीच विचारा काय. हा, विचारा. तुंग चुंग चुंग सोंगा कुंद सुकी मारू. मला तुझं मत खरं म्हणायचं. काय म्हणाले? एक मिनिट. तुम्हाला काय प्रश्न असतील तर ते त्यांना विचारा. हे त्यांना विचारतील आणि काय उत्तर असतील ते मी देईन. मिळतील. परत विचारू. सोंग पुंग टुंग मुंग पुंग पुंग सुकी मारू. चिंग. पुंगा पुंगा लुंगी. लुंगी? लुंगी नाही कोणती, लुंगी नाही. लुंगी म्हणाले ती. ना 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 ना. भारी केलं तो. एकदम भारी. कशी आहे गंमत आपली? बुट्ट्यांची गंमत. सागे बुट्टे चिंचुका एकदम बुट्टांची राष्ट्रगीत ऐकल्यासारखं वाटतं की नाही? नाही, मला काही कळत नाही. काय म्हणाले ते? काय नाही असू दे, आता जाऊ बरं. अक्का नका मारी म्हणा. काय कळालं चाल. नाही म्हणलं मग काय घुसला काय? हॅलो, इन्स्पेक्टर काळ्या विचारे स्पीकिंग. काय सांगताय काय? अच्छा. ओ ठीक आहे आलो. एक महत्वाची बातमी आधी लागली आहे. मिस्टर कोटे माझ्यासोबत पोलीस स्टेशनला चला. चला मिस्टर खोटे. हो चला. जातो. काय ते मस्त करते. नका मारून काय चिंगा काय सुकी मारू काय एकदम भारी पडल्या. तुमचा तर भांडच पडतो. या इकडे. बातमी सापडली. ही पर्स मिळाली आहे गाडीच्या मागच्या सीटवर. यावर LP असं लिहिलंय. सांगा भाऊ, LP म्हणजे कोण? LP म्हणजे लक्ष्मीकांत प्यारेलाल. मग लिज्जत पापड. मग मी सांगतो लंडन प्रिझनर्स. मी सांगतो LP म्हणजे लिली पुजारी. आणि एक लॉकेट सुद्धा सापडलाय. यावर एक फोटो आहे. सांगा भाऊ, कोणाचा फोटो आहे? यात की नाही, यात जो फोटो आहे ना, ज्या बाईचा फोटो आहे ना, तो त्याच बाईचा. हे तर मी पण सांगेन, त्याच बाईचा फोटो आहे. मी सांगतो ही बाई दुसरी कोण नसून ही सुकी मारू आहे. सुकी मारू. टाक टाक सांगू टाक टाक. हक्का नका मारू. मी आपलं मारणार. मी विचारतो. तुंग रॉकेट गुंद बंदो. मारू हक्का नका. झालं ना, पुढे बोल ना. परत तेच होते यार. तुम्हाला कळलं नाही ना? मगाशी पण नाही कळलं, आता पण नाही. नाही. तुमच्याकडे वेळ आहे का सांगा? भरपूर वेळ आहे. सांगा. या इथं बसा. मी सांगतो तुम्हाला. सांगा. ते LP म्हणजे ना, तिची एक मैत्रीण होती कॉलेजला असताना, हा. ललिता पवार. LP. हा. तर ते दोघं एकदा ट्रिपला गेलेले. ट्रिपला गेलेले असताना त्यांची पर्स इकडे आली, लॉकेट इकडे गेलं. त्यामुळे असं बस असं झालं ते. काय समजवलं रे. वर्ड टू वर्ड एकदम स्करी. परफेक्ट कळलं की एकदम. मिस्टर खोटे. समोरच्याला कळेल इतकं सुद्धा तुम्हाला खोटं बोलता येत नाही. म्हणजे म्हणायचं काय
खोटं बोलतोय. काय म्हणायचं काय? ओ मिस्टर खरे, काय स्वतःच्या नावाची तरी लाज बाळगा. काय हे मिस्टर खरे आणि हे मिस्टर खोटे आहेत? ऑफकोर्स, तुम्हाला माहिती नाही का? तुम्हाला माहिती नाही का? हेच मिस्टर खरे आणि हेच मिस्टर खोटे. बस करा आता तो ढोंग, बस करा. म्हणजे हा खरे आहे आणि हा मिस्टर खोटे. तू मला फसवलंस. खोटे बोलले, खरं खोटे. थांब, आता तुझी चांगली जिरवते. या खोट्या खऱ्याला चांगला सरप्राईज देते मी. काय करतेस? चल तुला गंमतच दाखवते. चल. ओ आय सी, वन मोर चुकी मारू. खोट्या लई झालं आता. तुझा गोत्यात यायचा दिवस आला. मी काही करू शकत नाही. म्हणजे तुम्हाला माहितीये का हा तुमचा हा नवरा आहे ना मिस्टर खरे म्हणून माझ्याशी लग्न करणार होता. अच्छा, तर बिझनेसच्या नाईट शिफ्ट हिच्याकडे चालू होता. बिचारा कोणाला नोकर सोडलं रे. हिच्याकडचा दिवस पाहिजे मला. नाही का ते शक्य नाही. खोट्या, मी असताना सगळं शक्य आहे. नाही. बरं, please ना रे, करू ना आता. चालेल. या खोट्या खऱ्याने मला फसवलं. घरात गेला तिच्यासोबत. आता मी काय करणार? गेले तर गेले. हो, मी मिस्टर विचारे आणि तुमच्या विचाराला आता मी काय करू? तू तुझी गाडी घेऊन निघायचं. असं काय करतो आपण? किती चांगले मित्र, बिझनेस पार्टनर ना आपण. मित्र होय, बिझनेस पार्टनर काय? चल खाली बस. आता तू खाली आणि मी वरती. बस रे. तू इकडे.